शिंदेगडाचे आमदार विधान भवनाकडे आता रवाना झालेले आहेत। ताज लँड्स हॉटेलमधून शिंदेगडाच्या आमदारांची बस जी आहे ती रवाना झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। सुरुवातीला अजित पवार गटाचे आमदार जे आहेत ते विधान भवनामध्ये पोहोचलेले होते। त्या अगोदर भाजपच्या आमदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला होता आणि आता शिंदेगडाचे आमदार जे आहेत ते विधान भवनाकडे निघालेले आहेत। ताज लँड्स हॉटेलमधून शिंदेगडाच्या आमदारांची बस रवाना झालेली आहे। तर मिलिंद नार्वेकर विधान भवनाच्या गेटवरच आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मिलिंद नार्वेकरांकडून प्रत्येक आमदाराची भेट जी आहे ती घेतली जाते। नार्वेकरांकडून महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या सर्व आमदारांची गेटवर भेट घेण्यात आली आहे। नार्वेकरांकडून चंद्रकांत पाटील आणि बावनकुळे यांच्यासोबत चर्चाही झाल्याचं कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। तर ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। आज सकाळी 8:30च्या दरम्यानच मिलिंद नार्वेकर जे आहे ते विधान भवनामध्ये पोहोचलेले होते आणि मतदानाची वेळ जी आहे ती वाढून मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। आणि यानंतर ज्यावेळेला सर्वपक्षीय नेते आमदार जे आहेत ते पोहोचत असतानाच त्यांची भेट जी आहे ती मिलिंद नार्वेकर यांच्याकडून घेतली जाते। ही दोन दृश्य आपण पाहताय। बावनकुळे यांची भेट जी आहे ती त्यांनी घेतली, त्यांच्यासोबत संवाद साधला आणि चंद्रकांत पाटील यांची सुद्धा पायऱ्यांवरच त्यांनी भेट घेतलेली होती आणि चंद्रकांत पाटील यांना त्यांनी नमस्कार सुद्धा केला। नार्वेकरांकडून चंद्रकांत पाटील आणि बावनकुळे यांच्यासोबत चर्चाही करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे हे काल काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुद्धा गेलेले होते आणि मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेलेला आहे। विधान भवनाच्या गेटवर आता मिलिंद नार्वेकर आणि बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली, भेट झाली, त्यावेळची दृश्य आपण पाहता आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट झाली, त्यावेळची ही दृश्य, ही दोन